सुधीर मुनगंटीवारांचा प्रचार रथ हकलून लावल्याप्रकरणी बारभाई गावाच्या सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात भाजप यंत्रणांना हाताशी धरून सामान्यांची मुस्कळदाबी करत असल्याचा आरोप करण्यात येतोय। तर मुनगंटीवारांनी या प्रकरणात धानोरकरांवर पलटवार केलाय। भाजपच्या प्रचार रथांना गावागावात हा असा विरोध होऊ लागलाय। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या आर्णीतल्या बारभाई गावात भाजपच्या प्रचार रथाला तिथल्या सरपंचांनी विरोध केलाय। पुण्यात अशोक चव्हाण, अजित दादा, नाही अजित दादा, हे कुठे गेले लोक? तुम्ही गावात प्रचार करत असेल बीजेपीच्या, चला निघायतून नाही पाहिजे, तुमचा काय विकास नाही पाहिजे। 400ची गॅस तुम्ही 1500 नेली, आमच्या गावात येतात, चला निघायतून पटकन, गावात नाही गावात चला। सरपंच प्रदीप जाधव यांनी प्रचार रथ गावातून हकलून लावल्याचे तीव्र पडसाद उमटले। ज्या सरपंचानं प्रचार रथ हकलून लावला त्यांच्या विरोधात पोलिसात दुसऱ्याची बदनामी करणे, हल्ल्याची पूर्वतयारी करणे अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला। बारभाई गावात झालेली घटना म्हणजे आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी केला। कार्यकर्त्याचा जो रोष होता त्या रथवाल्या ड्रायव्हरवरती त्यांनी काढला आणि रोष काढत असताना भाजपाच्या विरोधात बोलणाऱ्या एका साधारण माणसाला त्या ठिकाणी अटक झाली। हे अतिशय निंदनीय आहे। आपण बघितलं असेल की जर त्यांचा जर एखाद्या सरकारला विरोध असेल तर त्याच्या विरोधात अशी जबरदस्तीची कारवाई करून जर का कोणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे। प्रचार रथ गावातून हकलून लावण्याचा जो प्रकार आहे तो केविलवाणा आणि थोतांड असल्याचा आरोप भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केला। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की प्रतिभाताई धानोरकर आणि शिवाजीराव मोघे यांनी मला सांगितलं म्हणून हा रथ रोखला। हे मी आजच वर्तमानपत्र आणि काही पोर्टलवर त्याची मुलाखत पाहिली। जबरदस्तीने काहीतरी एक हंगामा करणे आणि असं दाखवण्याचा प्रयत्न करणे हे आमच्या मागे जनता आहे, हे थोतांड आहे। लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदार हा राजा झालाय। उमेदवारांकडून मतदार राजावर आश्वासनाची बरसात होऊ लागली। मतदारांना तीच आश्वासनं ऐकून कंटाळा आला असावा, त्यातूनच हा प्रकार घडला नसावा ना अशी शंका व्यक्त केली जाते। चंद्रपूरहून अनिल ठाकरेंसह संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।